नमस्कार मंडळी, आज आपण इतिहास या विषयातील 160हून अधिक अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. हा जो व्हिडिओ असणार आहे, हे जे क्वेश्चन्स असणार आहेत, हे जे आहेत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंडपर्यंत जरूर पहा. आपला पहिला प्रश्न आहे, अभिनव भारततर्फे बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला कोण गेलं होतं? तर उत्तर आहे सेनापती बापट. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सलग 6 वर्ष अध्यक्ष कोण होते? तर ते होते मौलाना अबुल कलाम आझाद. होम रूल चळवळ सर्वप्रथम कोठे सुरू झाली? तर ती सुरू झालेली आहे आयर्लंडमध्ये. होम रूल चळवळ भारतामध्ये सुरू कोणामुळे झालेली आहे? तर ती झालेली आहे ॲनी बेझंट यांच्यामुळे. दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी लॉर्ड लिटनने कोणाच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ समिती नेमली होती? तर याचं उत्तर असणार आहे सर रिचर्ड स्टॅची यांच्या अध्यक्षतेखाली. शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचं विकार विलासित या नावाने मराठी रूपांतर कोणी केलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी काढलं? तर हे वृत्तपत्र काढलेलं आहे महात्मा गांधी यांनी. आणि कोठे काढलं? तर दक्षिण आफ्रिका येथे. हिंदू या वृत्तपत्राचं संपादक कोण होते? तर ते होते सुब्रमण्यम अय्यर. टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असं कोणी म्हटलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे व्हॅलेंटाईन चिरोल यांनी. आत्मीय सभा स्थापन कोणी केलेली आहे? तर ती केलेली आहे राजा राममोहन रॉय यांनी. द नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ॲक्ट काय होता? तर हा ॲक्ट होता मुलींच्या विवाहाची किमान वयोमर्यादा 14 वर्ष असली पाहिजे. आणि हा पास कधी झालेला आहे? तर 1872ला जो आहे हा ॲक्ट पास झाला. देशी वृत्तपत्र कायदा पास करून देशी वृत्तपत्रांवर अनेक बंधने कोणी लादलेली आहेत? तर ती लादलेली आहेत लॉर्ड लिटनने 1878ला. कोणत्या सत्याग्रहाने 3 काठी या पद्धत जी आहे ती रद्द करण्यात आली? तर ती रद्द करण्यात आलेली आहे चंपारण्य सत्याग्रहामुळे, जे 1917ला झालं होतं. प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणतं होतं? तर ते होतं सुबोध पत्रिका. कामगार हितवर्धक सभा कोणी स्थापन केली? तर ती स्थापन केली 1909ला शिवाजी नरे यांनी. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर हे आत्मचरित्र आहे वीर सावरकर यांचं. कोणी एका स्त्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवास खर्च दिला व तिला सती जाण्यापासून जे आहे ते परावृत्त केलं? तर याचं योग्य उत्तर असणार आहे हेनरी रॉबर्टसन यांनी. पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी मंजूर झालेला आहे? तर तो झालेला आहे 1881 साली. कोणत्या घटनेमुळे व्यथित होऊन गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतल्याची घोषणा केली? तर तीच होती चौरी चौरा घटना. ही 1952ला जी आहे ही घटना घडली आणि याच्यामुळे गांधीजींनी असहकार चळवळ जी आहे ती मागे घ्यायचा डिसिजन घेतला. आणि ही घटना जी आहे ही UP घडलेली आहे. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर ते होते C राजगोपालाचारी. स्वतंत्र भारतातील हे लक्षात ठेवायचं आहे. 1907ला बॉम्बे पोस्टल युनियन ही संघटना कोणी स्थापन केली? तर ही संघटना स्थापन केलेली आहे पोस्ट खात्यातील कामगारांनी. प्रथम फॅक्टरी कायदा कोणी आणलेला आहे? तर तो आणलेला आहे लॉर्ड रिपन याने. आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर ती केलेली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. 1882मध्ये सर विलियम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली हंटर कमिशन कोणी नेमलं होतं? तर ते नेमलं होतं लॉर्ड रिपन याने. हंटर कमिशनची स्थापना कशासाठी करण्यात आली होती? तर ती करण्यात आली होती 1854मध्ये नेमलेल्या वूड समितीने केलेल्या शिफारसींची अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे हे पाहण्यासाठी. चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झालेला आहे? तर तो एप्रिल 1917ला झालेला आहे बिहार या राज्यामध्ये. चंपारण्य सत्याग्रह कशासाठी झालेला आहे? तर शेतकऱ्यांवरती जी नीळ पिकवण्याची सक्ती केली होती त्यासाठी हा चंपारण्य सत्याग्रह झालेला आहे. चंपारण्य येथे शेतकऱ्यांची परिस्थिती बघण्यासाठी गांधीजींना कोणी आमंत्रित केलं होतं? तर ते केलं होतं राजकुमार शुक्ला यांनी. लोकमान्य टिळकांनी होम रूल चळवळ कोठे सुरू केलेली आहे? तर ती केली होती बेळगाव येथे एप्रिल 1916ला. आणि ॲनी बेझंट यांनी जी आहे सुरू केली मद्रास प्रांतामध्ये सप्टेंबर 1916ला. सो या दोघांपैकी जे आहे लोकमान्य टिळकांनी जी आहे प्रथम होम रूल चळवळीची सुरुवात केलेली आहे. त्यांनी एप्रिलमध्ये केली आणि ॲनी बेझंट यांनी सप्टेंबरमध्ये केलेली आहे. तैनाती फौजेची पद्धत जी आहे ती कोणी सुरू केली? तर ती सुरू केली लॉर्ड वेलस्कीने. दादाभाई नौरोजी यांची रास्त गोफ्तार म्हणजेच काय मराठीमध्ये खरी बातमी हे साप्ताहिक कोणत्या भाषेत होतं? तर ते होतं गुजराती या भाषेमध्ये. कुळवाडी भूषण ही उपाधी कोणी लावली? तर ही लावलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी.
स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटलं जातं, तर ते म्हटलं जातं लॉर्ड रिपन यांना. डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केलेली आहे, तर ती केलेली आहे वीरा शिंदे यांनी. कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेचे 13वे अधिवेशन कोठे भरवण्यात आलं होतं, तर ते आलं होतं कानपूर येथे. राजश्री शाहू महाराजांना राजश्री ही पदवी जी आहे ही कोठे देण्यात आलेली आहे, तर कानपूर येथे जे 13वं कुर्मी क्षत्रिय महासभा अधिवेशन झालेलं आहे तिथे राजश्री शाहू महाराजांना राजश्री ही पदवी बहाल करण्यात आली. प्रार्थना समाजाची तत्त्वे जी आहेत ही कोणी निश्चित केली होती, तर ती केली होती डॉक्टर रा गो भांडारकर यांनी. जालियनवाला बाग हत्याकांड घटनेच्या निषेधार्थ कोणी सर या पदवीचा जो आहे तो त्याग केलेला आहे, तर तो केला रवींद्रनाथ टागोर यांनी. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली, तर ती झालेली आहे मुंबई येथे 31 मार्च 1867 या वर्षी. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली, तर ती केलेली आहे गोपाळ कृष्ण गोखले यांनी. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना कोणी केली, तर ती केलेली आहे छत्रपती शाहू महाराज यांनी. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली, तर ती झाली 24 सप्टेंबर 1873ला. 1872मध्ये पठाणाने लॉर्ड मेयोचा खून कोठे केला, तर तो केलेला आहे अंदमान बेटावर. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली, तर ती केलेली आहे चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी 1923ला अलाहाबाद येथे. तृतीय रत्न नाटक कोणी लिहिलेलं आहे, तर ते लिहिलेलं आहे महात्मा फुले यांनी. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीची सुरुवात कोठून केलेली आहे, तर ती केलेली आहे आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली या गावापासून. कोणत्या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला, तर याचं रिझन होतं की कमिशनमध्ये 7ही सदस्य जे होते ते इंग्रज होते, एकही भारतीय नव्हता. महात्मा फुले यांनी पहिली सत्याग्रह म्हणून निवड केलेले कोण होते, तर ते होते आचार्य विनोबा भावे. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली, तर ही केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. हिंगणे महिला विद्यालयाची स्थापना कोणी केलेली आहे, तर हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना केलेली आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. 1828ला इनाम कमिशन कोणत्या गव्हर्नरने जे आहे ते नेमलं होतं, हे नेमलं होतं लॉर्ड बेटिंकने. पंडित नेहरू यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी कोणत्या अधिवेशनामध्ये केलेली आहे, तर ती केलेली आहे 1929चं लाहोर अधिवेशन झालेलं त्या लाहोर अधिवेशनामध्ये. देशातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना कोणी केली, तर ती केलेली आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई येथे 1884ला. आत्मवृत्त या नावाचे आत्मचरित्र कोणाचं आहे, तर हे आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं. मराठीमध्ये आत्मवृत्त आणि इंग्रजीमध्ये असणार आहे लुकिंग बॅक. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणत्या आंदोलनावेळी प्रतिसरकार स्थापन केले, तर ती केलेली आहे चले जाव 1942ला जे सर्वात मोठं आंदोलन झालं होतं त्यावेळेला. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केलेली आहे, तर ती केलेली आहे पंडिता रमाबाई यांनी. आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी कोठे केली, तर ती केलेली आहे पुणे येथे 1882ला. शारदा सदनची स्थापना जी आहे ही पंडिता रमाबाई यांनी कोठे केलेली आहे, तर ती केलेली आहे मुंबई येथे 1889ला. 1890मध्ये शारदा सदन कोठे हलवण्यात आले, तर 1890मध्ये जे आहे पुणे येथे जे आहे शारदा सदन हलवण्यात आलं. पंडिता रमाबाई यांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या होत्या, तर त्याच्यामध्ये होतं कृपा सदन, प्रीती सदन, सदानंद सदन, बातमी सदन, शारदा सदन आणि मुक्ती सदन. 6 एप्रिल 1919 हा संपूर्ण भारतभर सत्याग्रहाचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय का घेण्यात आला होता, तर हा निर्णय घेण्यात आला होता रॉलेट कायद्याविरुद्ध. रॉलेट ॲक्ट हा कायदा काय होता, तर हा होता ब्रिटिश सरकारला कोणत्याही भारतीय व्यक्तीला चौकशी न करता अटक करण्याचा अधिकार जो आहे या कायद्याने देण्यात आला होता. स्त्री धर्मनीती हा जो ग्रंथ आहे हा कोणाचा ग्रंथ आहे, तर हा ग्रंथ आहे पंडिता रमाबाई यांचा. पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते त्यावेळेचे ब्रिटिश पंतप्रधान रॅमजे मॅकडॉनल्ड. इल्बर्ट बिल जे आहे हे कोणी आणलं होतं, तर ते आणलं होतं लॉर्ड रिपन याने. आणि इल्बर्ट बिलचा हेतू काय होता, तर तो होता भारतीय न्यायाधीशांना ब्रिटिश न्यायाधीशांच्या बरोबरीने आणणे. जालियनवाला बाग हत्याकांड कोठे झालं, तर हे झालेलं आहे अमृतसर पंजाब येथे. आणि कधी झालेलं आहे, तर 13 एप्रिल 1919ला. जालियनवाला बाग हत्याकांडात कोणत्या 2 नेत्यांना अटक करण्यात आली होती, तर ती करण्यात आली होती डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल या दोघांना जे आहे अटक करण्यात आली होती.
रमाबाई असोसिएशन ही जी संस्था आहे ही अमेरिकेत कोणत्या शहरात रमाबाईंनी सुरू केली होती? तर ही सुरू केली होती अमेरिकेतील बॉस्टन येथे 1887 साली. गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर नेमणूक झालेले प्रथम भारतीय कोण होते? तर त्यांचं नाव होतं सत्येंद्र प्रसन्न सिन्हा. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर ते ओळखले जाऊ लागले 1858 पासून. द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिला पंडिता रमाबाई यांनी. निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केलेली आहे? तर ती केली होती महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. भारतीय विद्यापीठ कायदा कोणी आणला? तर तो आणलेला आहे लॉर्ड कर्झन याने. महिला विद्यापीठाची स्थापना करण्यासाठीची प्रेरणा महर्षी कर्वे यांना कोठून मिळाली? तर ती मिळालेली आहे जपान महिला विद्यापीठाकडून. कर्वे यांनी महिला विद्यापीठाचे नामकरण काय केलं? तर त्यांनी केलं श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी. शॉर्ट फॉर्ममध्ये त्यांना SNDT महिला विद्यापीठ असेही म्हटलं जातं. आणि हे जे आहे 1920ला जे आहे हे त्यांचं नामकरण करण्यात आलं. खेडा सत्याग्रह जो आहे हा कोणत्या वर्षी झाला? तर हा सत्याग्रह झाला 1918ला गुजरात या राज्यामध्ये. खेडा सत्याग्रह कशासाठी सुरू झाला होता? तो हा सत्याग्रह झाला होता साराबंदीसाठी. खेडा येथील सत्याग्रहामध्ये गांधीजींना कोणाचं सहकार्य मिळालं होतं? तर त्यांचे जे सहकारी होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल आदी. तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली? तर ती केलेली आहे देवेंद्रनाथ टागोर यांनी. भारताची स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केलेला आहे? तर भारत मंत्री मॉर्ले यांनी जो आहे हा असा उल्लेख केला. महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कोणी केली? तर ही केलेली आहे महर्षी कर्वे यांनी 1936ला. सार्वजनिक बांधकाम खाते कोणी तयार केलं? तर ते केलं होतं लॉर्ड डलहौसी याने. गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी झाले? तर ते सहभागी झाले दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये. ती झाली होती 1 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931 या दरम्यान. जालियनवाला बाग हत्याकांड चौकशीसाठी सरकारने कोणती समिती नेमली? तर ती समिती होती हंटर कमिशन. 1 ऑगस्ट 1919ला जी आहे ही समिती नेमण्यात आली होती. परमहंस सभेची स्थापना कोणी केलेली आहे? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी या परमहंस सभेची स्थापना 1848ला मुंबई येथे केलेली आहे. भारतीय शस्त्र कायदा जो आहे हा कोणी आणला? सो हा कायदा आणला लॉर्ड लिटन याने. संवाद कौमुदी हे बंगाल भाषेतील पाक्षिक कोणाचं होतं? तर ते होतं राजा राममोहन रॉय यांचं. भारतातील पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी जी आहे कधी सुरू झाली? तर ही सुरू झाली 11 जुलै 1851 मुंबई येथे. आणि ही जी गिरणी होती ही गिरणी कोणाची होती? तर ती होती नानाभाई कावसजी दावर यांनी सुरू केली होती. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ही केली होती लॉर्ड डलहौसीने. बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली? तर मुंबईतील गिरणी मालकांनी जे आहे एकत्र येऊन 1876ला जी आहे ही बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली. पहिलं फॅक्टरी कमिशन कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलं? तर उत्तर आहे मुंबईचे कलेक्टर नॉट. 1875ला जे आहे या पहिल्या फॅक्टरी कमिशनची स्थापना करण्यात आली. हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी केलेल्या कार्यामुळे नारायण मेघाजी लोखंडे यांना कोणत्या पदव्या देण्यात आल्या होत्या ब्रिटिश सरकारकडून? तर त्या होत्या राव बहादूर आणि जस्टिस ऑफ पीस. थिओसॉफिकल सोसायटीचे 2 आधारस्तंभ कोणते होते? तर ते होते स्वातंत्र्य आणि बंधुता. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ते होते आत्माराम पांडुरंग तर्खडकर. गांधी आयर्विन करार किंवा त्यालाच म्हटलं जातं दिल्ली करार कधी झाला? तर तो झाला 5 मार्च 1931ला. ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण होते? तर ते होते राजा राममोहन राय. 1828ला जो आहे ब्राह्मो समाजाची त्यांनी स्थापना केली होती. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाली? तर ती झालेली आहे लॉर्ड डफरिनच्या कारकिर्दीमध्ये. मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर तो आहे 1919चा. धर्मविवेचन हा ग्रंथ जो आहे हा कोणी लिहिला? तर तो लिहिला दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी. कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर तो ओळखला तो रॉलेट ॲक्ट. काँग्रेसने कोणत्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला? तर याचं उत्तर असणार आहे पहिल्या व तिसऱ्या. मित्रमेळा ही संघटना कोणी स्थापन केलेली आहे? तर वीर सावरकर यांनी जी आहे ही मित्रमेळा संघटना स्थापन केली. आणि ही जी आहे 1900ला जी आहे ही संघटना स्थापन करण्यात आली होती आणि ही गुप्त संघटना होती. परमहंस सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ते होते रामचंद्र बाळकृष्ण जयकर.
इंग्रजांनी कोणाच्या विरोधात पहिला जाहीरनामा काढला होता? तर तो काढला होता उमाजी नाईकांच्या विरुद्ध 1826ला. इटलीचा देशभक्त म्हणून ओळख असलेल्या मॅझिनीच्या चरित्राचा मराठीत अनुवाद कोणी केला होता? तर तो केला होता वीर सावरकर यांनी. वसाहतीचे स्वातंत्र्य देण्यात येईल अशी तरतूद कोणत्या अहवालामध्ये होती? तर ती होती 1942च्या क्रिस्प मिशनच्या अहवालामध्ये. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर ही झालेली आहे 1906ला ढाका येथे. ब्राह्मो समाजामध्ये फूट पडून कोणते 2 नवीन ब्राह्मो समाज तयार झाले? तर पहिला होता आदी ब्राह्मो समाज, तो होता देवेंद्रनाथ टागोर यांच्या अध्यक्षतेखालचा, आणि दुसरा होता ब्राह्मो समाज ऑफ इंडिया किंवा त्याला भारतीय ब्राह्मो समाज असेही म्हणतात, आणि तो होता केशवचंद्र सेन यांच्या अध्यक्षतेखाली. गांधी युग म्हणून कोणता कालखंड ओळखला जातो? तर तो कालखंड आहे 1920 ते 1947. गांधीजी किती वर्ष आफ्रिकेत वास्तव करून भारतामध्ये आले? तर ते आलेले आहेत 21 वर्ष वास्तव करून आफ्रिकेमध्ये ते भारतात आले. रॉयल कमिशनचे पहिले हिंदी सभासद कोण होते? तर ते होते दादाभाई नौरोजी. शिवाजी स्कॉलरशिप मिळवून कोण इंग्लंडला शिक्षणासाठी गेलं? तर 1906ला वीर सावरकर जे आहेत ही शिवाजी स्कॉलरशिप मिळवून जे आहे इंग्लंडला शिक्षणासाठी गेले. मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यामध्ये जो करार झाला त्या कराराला जे आहे काय म्हटलं जातं? तर त्या कराराला म्हटलं जातं लखनौ करार किंवा ऐक्य करार. हा 1916ला करार झाला होता. बंगालची फाळणी कोणी रद्द केली? ती रद्द केलेली आहे लॉर्ड हार्डिंगने 1911ला. द्रविड बंधूंची हत्या कोणी केली? तर ही केलेली आहे वासुदेव चाफेकर व महादेव आपटे यांनी. हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली? तर ती केली महात्मा गांधी यांनी. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ती केलेली आहे ॲलन ह्यूम यांनी. राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते वोमेशचंद्र बॅनर्जी. राष्ट्रीय काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन होतं ते झालं होतं मुंबई येथे गोकुलदास तेजपाल संस्कृत कॉलेज सभागृहामध्ये. व्यायाम मंडळाची स्थापना जी आहे ही कोणी केलेली होती? तर ती केली होती दामोदर हरी चाफेकर व बाळकृष्ण हरी चाफेकर पुणे येथे. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी उपस्थित होते? तर ते होते 72 प्रतिनिधी. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? तर तो होता लॉर्ड कॅनिंग. एडनच्या तुरुंगात कोणत्या क्रांतिकारकाचं निधन झाले? तर ते होते वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतलं होतं? तर ते घेतलं होतं सार्वजनिक काका यांनी. स्वतंत्र भारतातले पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर ते होते लॉर्ड माउंट बॅटन. गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिलेला होता? हा लिहिलेला आहे लोकमान्य टिळक यांनी. इंग्रज अधिकारी रँडची हत्या कोणी केली? तर याचं योग्य उत्तर असणार आहे दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर. लॉर्ड कर्झनने कोणत्या वर्षी बंगालची फाळणी केली? तर ती केली 1905 साली. भारतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं? तर ते होतं बंगाल गॅझेट. 1871 पासून जे आहे सुरू झालं होतं. भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक कोणाला म्हटलं जातं? तर हे म्हटलं जातं लॉर्ड कॉर्नवॅलिस यांना. औद्योगिक परिषदेची स्थापना जी आहे ही कोणी केली? तर औद्योगिक परिषदेची स्थापना केली न्यायमूर्ती रानडे यांनी. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक जे आहे कोणी लिहिलं होतं? तर ते लिहिलं होतं गोपाळ गणेश आगरकर यांनी. नाशिकचे कलेक्टर जॅक्सनचा वध जो आहे तो कोणी केला? तर तो केला अनंत कान्हेरे. 1929मध्ये सतीप्रथा बंद कायदा कोणी पास केला? तर तो केलेला आहे लॉर्ड विल्यम बेटिंकने. कर्झनचा आदेश मानून कोणी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली? तर ती योजना तयार केली होती सर अँड्रू फ्रेझर, आणि ही योजना 1903ला जी आहे तयार करण्यात आली होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडून जहाल मवाळ हे गट तयार झाले? तर ते होतं 1907चं सुरत अधिवेशन. इंडियन असोसिएशन नावाची ही जी संस्था होती ही कोणी स्थापन केली होती? तर ती स्थापन केली होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी. 1899मध्ये मुंबई प्रांताच्या काउन्सिलवरती कोण निवडून आलं होतं? तर ते आले होते गोपाळ कृष्ण गोखले. दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे अंतिम उद्दिष्ट असल्याचे कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात सांगितले? तर ते सांगितलं आहे 1906चं कोलकाता अधिवेशन. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात ड्रेन थेअरी कोणी मांडली? तर ही ड्रेन थेअरी मांडली होती दादाभाई नौरोजी यांनी. मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली? तर ती केली आहे सुब्रमण्यम अय्यर यांनी. एकेश्वर निष्ठेची कैफियत हा निबंध जो आहे हा कोणी लिहिला? तर तो लिहिला न्यायमूर्ती रानडे यांनी. कोणत्या संस्थेचे नाव 1904ला अभिनव भारत असे करण्यात आले?
तर ते करण्यात आलेले आहे मित्रमेळा या संघटनेचे. स्टॅट्युटरी सिव्हिल ॲक्ट कोणी पारित केला? तर हा जो ॲक्ट होता हा पारित केला होता लॉर्ड लिटनने. आणि हा जो ॲक्ट काय होता तर हा ॲक्ट होता सनदी सेवेचे जे वय आहे ते 21 वर्षावरून त्याने 18 वर्षावर केले. भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात कोणी केली? तर ती केली लॉर्ड मेयोने. कोणाच्या सांगण्यावरून इंडियन नॅशनल युनियनचं नाव बदलून इंडियन नॅशनल काँग्रेस असं करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिलेला आहे तुकडोजी महाराज यांनी. बॉम्बे असोसिएशन ही जी संस्था आहे या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या संस्थेची स्थापना केलेली आहे दादाभाई नौरोजी यांनी 1852ला. शेवटचा प्रश्न आहे, दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था कोठे स्थापन केली? तर ही स्थापन केलेली आहे इंग्लंड येथे. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडलं असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.